नमस्कार मंडळी, तर तुमचं मी आमच्या मिस्टर अँड मिसेस राणे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही रेडी होतोय कारण की माझ्या बहिणीच्या मुलाचा बारसा आहे, तर तिकडे आम्हाला जायचं आहे। तर मग त्यासाठी आम्ही रेडी होतोय आणि मग तिकडे गेल्यावर मग तिकडचं फंक्शन वगैरे मग तुम्हाला मी दाखवेन की कसं असतं आमच्यामध्ये आणि मी कसा दिसतो ते पण सांगतो नक्कीच। त्यानंतर गेलो मम्मीकडे आणि मी थोडी रागावलेली बिकॉज ह्यांनी मला प्रॉमिस केलं होतं शोरमा देणार आणि त्यांनी मला नाही दिलं म्हणून, आणि शोरमाच्या जागी मम्मीने मला अंडं दिलं। आवऱ्यासारखी खाते नाश्ता पाहिजे। आणि इथे मला आजी ओरडत होती की ह्यांना काय बोलायचं नाही, त्यांना उलटा बोलायचं नाही, बाहेरचं नाही काय तर बाहेरचं नाही खायचं, चांगलं नसतं। कसं असतं ना, आधी मी त्यांची लाडकी होती आणि आता ह्यांना एवढे इम्पॉर्टन्स भेटते की ह्यांच्या बदली मला ओरडा भेटतो। आणि मग आम्ही निघालो बारशासाठी। त्यानंतर पोचलो ताईकडे आणि इकडेच त्यांचं सर्व डेकोरेशनचं काम चालू होतं आणि नाव कुठलं असेल काय असेल त्याच्यात त्या लोकांनी एक बलून असे फुगून ठेवले होते, जे पाहिजे ते क्लिक करायचं। आणि द मेन हिरो तो रेडी होत होता आणि इकडे सर्वजण त्याला बघत होते की कसा रेडी होतोय आमचा बाबू। आणि हे बाहेर सर्व डेकोरेशन केलं होतं बारशाचं आणि हे असं डेकोरेशन आहे। बाबू रेडी झाला आणि मग बाबूला बाहेर घेऊन आले होते। आणि आमचा बाबू कसा दिसतो हे नक्की सांगा हा। त्यानंतर बाबूच्या आत्या, हे रिच्युअल असतं, आत्यांचा मान असतो, तर मग ते करत होते सर्व। नाव काय असेल काय वाटते? बोला, पनवेल निकलना है सुबह। परत एकदा बोला। काय असेल नाव काय? ओके, तुझं रे? आणि ते तक्षू आणि विहाची एक अलगच मजा चालू होती ते बलून सोबत। कसं असतं ना, लहानपणी या छोट्या छोट्या गोष्टी किती भारी वाटतात आणि मोठं झाल्यावर वाटतं अरे काय ते असं। आणि ज्यासाठी आपण कधीपासून वाट बघत होतो तो क्षण आला होता। तर नाव काय असेल हे सांगण्यासाठी हे असं त्या लोकांनी काहीतरी एक थीम केली होती, ती की मस्त होती। धर्माष्टमी काही मी जिंकणार ग्रीश असेल ग्रीश
आणि आता जे स्टेजवर जातात आहेत ते माझे मोठी मम्मी, मोठे पप्पा, दादा आणि वहिनी ते आहेत. आणि मोठे पप्पा थोडे इमोशनल झाले होते बिकॉज असतील त्यांचे काहीतरी फिलिंग्स त्यांच्या मुलीबद्दल, ते मी एक्सप्लेन नाही करू शकत. बिकॉज एक मुलगी आपल्या वडिलांच्या किती क्लोज असते, काय असते, तर तिची ही नवीन जर्नीसाठी त्यांना काहीतरी वाटत असेल म्हणून ते घरून आलं असेल, बट सुखाचे असू. आणि त्यानंतर मग आमची फॅमिली आम्ही गेलो वरती, म्हणजे मम्मी, डॅडी, दादा, वहिनी, मी आणि हे. आणि त्यानंतर आम्ही आमच्या बाबूला थोडंसं छोटंसं गिफ्ट दिलं आणि त्यानंतर एक फोटोग्राफ. ही सगळी लेट येणारी माणसं आहे, लेट जवळ रेऊन लेट आहे. मी ऐकलं तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी एक्सायटेड होते. आणि ही मनाली ताई आहे, माई आहे आणि वहिनीची बहीण होती. तर हे मला सांगत आम्ही जे ब्लॉग बघतो आम्हाला पण घे तुझ्या ब्लॉगमध्ये, आणि थोडीशी मस्ती चालू होती. कोणाचा वेजमध्ये आहे ना, रुचिताचा एक एक बाळ होऊ दे, काय पण असं आम्हाला दाखवू नका, मत झालं. फिगर मेंटेन नाही करायची. आणि त्यानंतर जेवण चालू झालं. आता इथे माझी मम्मी आणि मामी बघा कसे. बसले सगळी जण उठून झाली, अजून जेवणच आता दुसरा तिसरा दादाचा वहिनीने खाल्लाय. 2 खाऊन झाले. आणि हे आमच्या बाबूचे आजोबा. आणि त्यानंतर जेवून आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बाबा बघा कसे वेट करत होते खिडकीत बसून आमची. जस्ट आलो आम्ही आमच्या बिल्डिंगकडे, तर खूप चांगला टाईम स्पेंड झाला सर्व फॅमिलीसोबत. सर्व बहिणी भेटल्या, तर खूप छान वाटलं. आणि मग सर्वांना बाय बाय करून आम्ही निघालो, आम्ही घरी पोचलो. चलो, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. टिल देन बाय बाय, टेक केअर. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करावं लागेल. चलो, बाय बाय. बाय.